सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर येथील अधिकारी यांच्या पथकाने येथील नव्याने बांधण्यात आलेल्या बस स्थानकाच्या स्वच्छतेची पाहणी करण्यात आली आहे। यानिमित्त बस स्थानक परिसरात वाहतूक नियंत्रक रेखा बागसकर यांनी सुबक अशी रांगोळी काढून स्वच्छता निरीक्षण पथकाचे स्वागत करण्यात आले। सदर तपासणी कामी चालक, वाहक विश्रांतीगृह, हिरकणी कक्ष, फलाटावरील आसने, स्थानक प्रमुख कक्ष, विद्यार्थी पास व आरक्षण कक्ष, प्रवाशांसाठी उभारण्यात आलेले स्वच्छतागृह आदी स्वच्छतेची पाहणी करण्यात आली। सदर पथकामध्ये परिवहन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक 3 चे श्रीकांत गव्हाणे, प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी नियंत्रण समिती क्रमांक 3 चे किशोर आदमाने उपस्थित होते। स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व पंचवटी आगारचे वरिष्ठ व्यवस्थापक उमेश बिरारी, कनिष्ठ व्यवस्थापक सौरभ रत्नपारखी, पंचवटी आगार सहाय्यक वाहतूक अधीक्षक विनोद गणोरे यांनी केलाय। बस स्थानकातील वाहतूक नियंत्रण कडून वेळोवेळी स्वच्छता राखण्याचे काम करण्यात आल्याबद्दल स्वच्छता निरीक्षण पथकाने आनंद व्यक्त केलाय व गौरव उद्गार काढत अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले। यावेळी त्र्यंबकेश्वर स्थानक प्रमुख सुभाष पवार, वाहतूक नियंत्रक अशोक बोंबले, दत्तात्रय भोये, सुदेश ठाकरे, सुभाष सानप, हिराजी महाजन, बाजीराव साळवे, विशाल वाजे, रेखा बागसकर आदी उपस्थित होते। तर स्वच्छता कर्मचारी दीपक निकम व शीतल मंडल यांनी नेहमीप्रमाणे उत्तम स्वच्छता ठेवली होती। यावेळी प्रवासी मित्र नवीयून शेख, सुनील सोनवणे, मोहन सोनवणे, दीपक चौधरी आदींचे विशेष सहकार्य लाभले। जागर जनस्थान करिता रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।